आपल्यालाही आपल्या गच्चीवर सुंदर अशी भन्नाट अशी आकर्षक अशी बाग तयार करावीशी वाटते का? पण बागकामासाठी जागा कमी आणि खर्च अधिक, त्यामुळे बागकाम टेरेसवरती गार्डनिंग आपल्याला अवघड वाटतं का? टेरेसवर गार्डनिंग करणं, गच्चीवर बागकाम करणं अतिशय सोपं, त्यात अवघड असं काही नाही. आपल्याला जरी हे अवघड वाटत असलं तरी हे दिसतं तितकं अवघड नाही. आणि कुठे काही अडचण जर येत असेल, काही मदत हवी असेल तर मी आहे ना. तर हीच वेळ आहे स्मार्ट आणि बजेट फ्रेंडली बागकाम करण्याची, स्टार्ट करण्याची. कसं, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशा भन्नाट टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्याच घरातील जुन्या वस्तूंचा वापर करून सुंदर अशी, अट्रॅक्टिव्ह अशी, आकर्षक अशी बाग तयार करू शकता. आजच्या या व्हिडिओतून मी आपल्याला घरच्या घरी गार्डनिंग साठी रोजच्या वस्तू वापरणे, टेरेसवर स्पेस वाचवण्यासाठी व्हर्टिकल गार्डन तयार करणे, पाण्याची बचत करणारे सोपे सोपे उपाय आणि 2025च्या ट्रेंडिंग कलरचा वापर करून आकर्षक बाग बनवणे या गोष्टी सांगणार आहे. तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन, माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो. बघा, इको फ्रेंडली किंवा बजेट फ्रेंडली बाग जर तयार करायची असेल तर सगळ्यात अगोदर आपली कल्पना शक्ती वास्ट आणि ऍक्टिव्ह हवी. आपल्या आसपास बघा, आपल्या घरात बघा, आपल्या किचन मध्ये बघा किंवा जिथे आपलं भंगार पडलेलं असेल तिथे बघा, लक्षपूर्वक बघा. बघितल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी सापडतील ज्यामध्ये आपण आपलं बागकाम सुरू करू शकतो. बघा, प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स असतील, बिस्लरीच्या बॉटल्स असतील किंवा डबडे असतील औषधांची, काही असे माठांचे तुकडे असतील, तर हे भंगारवाले सुद्धा घेत नाही आणि हे फेकून द्याविषयी वाटत नाही. पण एक बागप्रेमी असेल आणि त्याची कल्पनाशक्ती जर चालू असेल तर तो अशा डब्यांचा वापर करून त्यांचा अमर्यादित असा वापर बागकामामध्ये करू शकतो. हे बघा, तुमच्याकडे जर जुना चॉकलेटचा बॉक्स, आईस्क्रीमचा डबा, श्रीखंडाचा डबा, जुने प्लास्टिकचे बॉक्स, बोनविटाचे डबे किंवा आणखीन कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा बॉक्स कंटेनर असेल तर ते फेकून देण्याऐवजी, भंगारमध्ये टाकण्याऐवजी त्याचा उपयोग सीड जर्मिनेटर म्हणून वापर करू शकतो. चारही बाजूने त्यात छिद्रे पाडायचे, त्यात कोकोपीट टाकायचे, त्यात बिया टाकायच्या, थोडंसं पाणी द्यायचं आणि परत कोकोपीटचा एक थर द्यायचा. रोज थोडं थोडं पाणी द्यायचं, इतकंच. काही दिवसातच आपल्याला आपल्या सीड्सच्या, म्हणजे ज्या बिया आपण टाकल्या होत्या त्यांची छोटे छोटे रोप दिसायला लागतील. प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स आणि त्यातल्या त्यात बिस्लरीच्या बॉटल्स असतील किंवा आणखीन काही बॉटल्स असतील, औषधांची बाटल्या असतील, तर त्यांची विल्हेवाट कशी लावायची हा आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न. या बॉटल्स ज्या आहेत ह्या भंगारवाला देखील घेत नाही. फक्त त्यासाठी आपली मानसिक तयारी पाहिजे, थोडीशी, अगदी थोडीशी मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. आपली कल्पनाशक्ती वापरून आपण अगदी सुंदर असे याचे प्लांटर्स तयार करू शकतात. यामध्ये आपण छोटी छोटी रोपे जशी कोथिंबीर, पुदिना, तुळस, मेथी किंवा इतर भाजीपाला आपण यात सहज लावू शकतो, सहज वाढवू शकतो. आपल्या भंगारचाही प्रश्न मिटेल आणि आपली बागही अतिशय सुंदर दिसेल. आता बऱ्याच लोकांकडे टेरेस सुद्धा नसतं, जागा सुद्धा नसते, तर त्यांच्यासाठी व्हर्टिकल गार्डनिंग एक सोपा पर्याय. व्हर्टिकल गार्डनिंग म्हणजे काय, तर भिंतीवर, आपल्या गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये किंवा जेथेही शक्य असेल तेथे उभ्या पद्धतीने एकावर एक झाड रचून व्यवस्थित असं, शिस्तबद्ध असं आणि आकर्षक पद्धतीने एक गार्डन तयार करायचं. दिसायला हे अतिशय सुंदर असतं. यामध्ये आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर देखील उभ्या पद्धतीने बाग तयार करू शकता. यात एखादी जुनी लाकडी शिडी जर आपल्याकडे असेल तर तिचा एक स्टायलिश व्हर्टिकल गार्डन मध्ये आपण रूपांतर करू शकतो. यामुळे तुमच्या बागेचा लुक सुशोभित होईल, बाग सुंदर दिसेल आणि जागाही वाचेल. याचप्रमाणे भिंतीवर, गॅलरीमध्ये किंवा खिडकीच्या ग्रिलवर अशाच पद्धतीने आपण व्हर्टिकल गार्डन तयार करू शकतो. आजकाल बाजारामध्ये व्हर्टिकल गार्डन साठी रेडीमेड अशी कंटेनर्स म्हणजेच कुंड्या मिळतात. आपण त्या आणू शकतो किंवा आपल्या घरात प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स असतील, प्लास्टिकचे डबे असतील, यांचाही योग्य प्रकारे वापर करून त्यांचंही आकर्षक अशी आपण रोपे लावून त्याचाही आकर्षक पद्धतीने आपण व्हर्टिकल गार्डन म्हणून वापर करू शकतो. जुना शूज ऑर्गनायझर, लोखंडी बेंच, हँगिंग प्लांटर्स, जुने क्रेट्स यांचा सुद्धा वापर करून आपण मस्त असे व्हर्टिकल गार्डन तयार करू शकतो. यात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, औषधी वनस्पती आणि शोभेची रोपं, तसेच फुलांफळांची देखील आपण छोटी वाढणारी, खूप जास्त मोठ्याने वाढणारी भरपूर अशी रोपे लावू शकतो. आपली कल्पनाशक्ती चालवा
आणि व्हर्टिकल गार्डन कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं लावून आपण आपली बाग, आपली भिंत सुंदर रंगवू शकता, सुंदर सजवू शकता. आता काही लोकांना बागकाम करायची इच्छा तर भरपूर असते, पण पाण्याची वाढती टंचाई जाणवत असल्यामुळे ते बागकाम सुरू करण्याची हिंमत करू शकत नाही. पण आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपला तोही प्रॉब्लेम दूर होईल. मी म्हंटल ना, मी आहे ना, टेरेस गार्डनिंग करताना आपण कमीत कमी पाण्याचा वापर करून झाडं लावू शकतो, झाडं वाढू शकतो. सेल्फ वॉटरिंग आपण सिस्टम देखील तयार करू शकतो. सोपी ट्रिक आहे. एक बादली घ्यायची, ही बादली फुल पाण्याने भरून घ्यायची, यात एक सुती कापड किंवा सुतळी एका साईडला बुडून ठेवायची, त्याची दुसरी साईड झाडांच्या मातीमध्ये मुळ्यांपाशी दाबायची. म्हणजे यातून देखील आपल्या झाडांना थोडं थोडं, अगदी थोडं थोडं, अत्यल्प प्रमाणात पण पूर्ण वेळ पाणीही मिळत राहील आणि आपलं झाड देखील ताजतवानं राहील. आपल्या गच्चीवर गार्डन तयार करताना, आपली झाडं लावताना त्यामध्ये कोकोपीटचा वापर करावा, म्हणजे आपल्याला पाण्याची बचत होईल. पाण्याची बचत करताना कोकोपीटचा वापर करावा. कोकोपीट म्हणजे काय, तर कोकोपीट हे नारळाच्या शेंड्यांचा बारीक केलेला, अगदी बारीक केलेला असा भुगा असतो. हे पाणी धरून ठेवण्याचं काम करतो, याचं वजनही कमी असतं आणि हे बागकामात अतिशय उपयोगी असं घटक आहे. कोकोपीट म्हणजे एक मीडियम, एका प्रकारचं मीडियम. हे मीडियम आपण आपली कुंडी भरताना मातीमध्ये मिक्स करायचं, मातीसोबत वापरायचं. कोकोपीट हे मुळ्यांजवळ पाण्याचा ओलावा धरून ठेवतं, म्हणजे नारळाच्या शेंड्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची शक्ती आहे आणि तेच काम कोकोपीट करतं. ज्यावेळेस ही आपल्या रोपांना अतिरिक्त पाणी मिळेल, हे अतिरिक्त पाणी कोकोपीट आपल्याकडे साठवून ठेवतं आणि ज्यावेळेस रोपाला गरज असेल त्यावेळेस रोपाला ते पाणी ते पुरवतं. कोकोपीटचा एक फायदा आणखीन आहे, कोकोपीटमुळे कुंडीचं वजन वाढत नाही. कोकोपीटमुळे कुंडी आपण सहज उचलू शकतो, झाडांना जास्त पाण्याची गरजही राहत नाही आणि पाण्याची बचतही होते. पाणी वाचवण्यासाठी एक आणखीन पर्याय, ते म्हणजे मल्चिंग. मल्चिंग म्हणजे काय, तर आपल्या कुंडीवर जीवित किंवा मृत अवशेषांचे किंवा वस्तूंचे असे आच्छादन देणे किंवा आवरण देणे. सजीव निर्जीव अशा दोन्ही गोष्टींचा आपण आच्छादन देऊ शकतो, आवरण देऊ शकतो. यात अधिकांश सजीव वस्तूंचा वापर केला जातो, जसं नारळाच्या शेंड्या, पूजेची फुले किंवा आपल्या किचन मधून निघालेलं वेस्ट, न शिजवलेला भाजीपाला यामध्ये आपण वापरू शकतो. लाकडी भुसा, पालापाचोळा जो आपल्या बागेमधून निघतो किंवा शेजारच्या बागेमध्ये बाहेरच्या रोडवरील पालापाचोळा देखील आपण जमा करून आपल्या कुंड्यांमध्ये भरून त्याची मल्चिंग आपल्या रोपांना देऊ शकतो. निर्जीव मल्चिंग मध्ये आपण ओले सुती कापड, जुनी साडी, जुन्या धोत्या किंवा आपल्याकडे जुनी जे कपडे असतील ते मल्चिंग म्हणून वापरू शकतो. प्लास्टिकच्या बॅग्स, त्यानंतर मल्चिंगचा प्लास्टिक पेपर, फ्लेक्सचे, डिजिटल बॅनर्सचे पेपर, होर्डिंगसाठी वापरले जाणारे पेपर देखील आपण मल्चिंग म्हणून वापरू शकतो. मल्चिंग केल्याने पाण्याचे बाष्पीभवन थांबते. पाण्याचे बाष्पीभवन थांबल्यामुळे आपल्या झाडाच्या पाण्याची गरज कमी होते. सोबतच मातीमध्ये अनावश्यक तण, गवत उगवत नाही, कीट पतंग येत नाही, मातीचे ओलेपण टिकून राहते आणि या पद्धतीने पाण्याचा मोठ्या प्रमाणात बचत आपण करू शकतो. पाण्याची बचत करण्यासाठी एक ट्रिक आणखीन, 2 लिटरची प्लास्टिकची बॉटल घ्यायची, तिच्या झाकणाला अगदी बारीक, जितकं बारीक होऊ शकतं असं एकच छिद्र पाडायचं. ही बॉटल पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायची, तिला झाकण लावून ती उलटी कुंडीमध्ये खोसून ठेवायची. यातून हळुवारपणे, अगदी हळुवारपणे पाणी झाडाला मिळत राहील. जास्तीत जास्त वेळेत कमीत कमी पाणी जाईल आणि मातीत ओलावाही राहील, आपलं झाडही ताजतवानं राहील. तर ही झाली इको फ्रेंडली, बजेट फ्रेंडली अशी उपाय. जर बजेट चांगला असेल तर आपण आपल्या बागेमध्ये ड्रिप म्हणजेच ठिबक सिंचन करू शकता. आपण आपल्या बागेमध्ये फॉगिंग म्हणजे फवारा मारणारं सिस्टम देखील लावू शकता. त्याचप्रमाणे रेन हार्वेस्टिंग करणं तर आज काळाची गरज आहे. पावसाचं पाणी आपल्या बागेमध्ये कुठेतरी एका ठिकाणी साचवा, ते वापरा. सोलर धुतलेले पाणी किंवा आपल्या किचन मधून निघालेले साबण, सोडा, शॅम्पू न वापरलेलं पाणी देखील आपण आपल्या रोपाला देऊ शकता. बघा किती प्रमाणात मी आपल्याला पाण्याची बचत करणाऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे. आता तर आपल्या गच्चीवर बाग आपण तयार करायला काही हरकत नाही. आपली बाग आपल्याला अतिशय सुंदर अशी तयार करायची असेल तर आपण थीम गार्डन देखील तयार करू शकता. आपल्या बागेतील वेगवेगळे सामान, जसे कुंड्या झाले, बागकामाचे सामान झाले, भिंती झालं किंवा आणखीन जेही आपल्या हत्यार असतील, अशा ह्या गोष्टी रंगवू शकता. आपण आपल्या आवडत्या रंगामध्ये आपली बाग तयार करू शकता. यात आपल्याला रंगकाम किंवा पेंटिंग येईल याची गरज नाही. रंगकाम येत नसेल
तरीही आपल्याला जसं जमल तसं आपण रंगकाम करू शकता। बघा, सेल्फ टच हा अतिशय महत्वाचा असतो। सेल्फ टच दिल्याने आपली बाग आपल्या नजरेत अतिशय सुंदर दिसते आणि जे आपल्याला चांगलं वाटेल ते इतरांनाही सहज चांगलं वाटेल। आणि बागकामात कलर काम येणं काही गरजेचं नाहीये, फक्त थोडासा रंगसंगती व्यवस्थित जर असेल तरीही आपली बाग अतिशय सुंदर दिसेल। सेम कलरच्या किंवा सेम त्याच पद्धतीच्या कुंड्या आणि भिंती यांना जर एकाच रंगात जर आपण रंगवलं, आपण थोडासा प्रयत्न कराल, त्याच पद्धतीच्या भिंती, जशा कुंड्या त्याच पद्धतीच्या भिंती किंवा आपल्या बागेतील इतर वस्तू, शोभेची वस्तू, गार्डन फर्निचर, डेकोरेटिव्ह गोष्टी किंवा आणखीन ज्याही गोष्टी आपल्या बागेमध्ये असतील त्यांना आपण रंग देऊन अतिशय सुंदर असं बनवू शकतो। यामध्ये जर आपल्याकडे घरामध्ये जुने माठ, जुने रांजण असतील तर त्यांना रंग दिल्यास ते आपल्या बागेची सुंदरता 4 पट वाढवतात आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात। जुने माठ किंवा रांजण असतील त्यांना जर आपण छानपैकी रंग दिला तर त्या एक अँटिक वस्तूचा फील आपल्याला देतात। जर आपल्याला चित्रकारिता येत नसेल तर आपल्या मित्रपरिवारापैकी, घरातील एखाद्या व्यक्तीपैकी कोणालाही जर चित्रकारिता येत असेल तर त्यांच्याकडून आपण भिंतीवरती एक छान असं चित्र काढून घेऊ शकता। भिंतीवरील चित्राची सुद्धा ट्रेंड आहे सध्या। भगवान शंकर किंवा महादेवजी किंवा भगवान श्रीकृष्णाचा फोटोंचा ट्रेंड असल्याने यांचीही आपण अतिशय सुंदर अशी चित्र आपल्या भिंतीवर काढून घेऊ शकतो। ज्यांना वारली पेंटिंग येत असेल ते वारली पेंटिंग करावी। वारली पेंटिंगने देखील आपली बाग अतिशय सुंदर दिसते। यासाठी आपण एक्सपर्ट असणं गरजेचं नाही, थोडीशी कल्पना शक्ती लावा, थोडंसं वारली पेंटिंगचे हवे तर युट्यूबवर व्हिडिओ बघून माहिती घ्या। बघा, आपली बाग ही फक्त झाडं ठेवण्यापुरती नसावी, तर बाग आपली अशा पद्धतीची असावी जेथे आपण मनोरंजनाचं कोणतंही सामान न नेता, कोणतंही पुस्तक न नेता, कोणताही इंटरनेट, मोबाईल किंवा कोणताही साथी नसताना देखील 1-2 तास सहज रमू शकतो। यासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये एक असा कोपरा जिथे आपण बसू शकतो असं सिटिंग कॉर्नर तयार करणं गरजेचं आहे। या सिटिंग कॉर्नर मध्ये आपण सकाळचा चहा घेऊ शकतो, दुपारी आरामशीर बसू शकतो किंवा संध्याकाळी रात्री जर मूड झाला आपला तर इथे आपण जेवण सुद्धा करू शकतो। अशी या पद्धतीची बाग तयार करणं आपल्याला गरजेचं असतं। आपल्या डोक्यातही काही बागकामाच्या कल्पना असतील, आपल्याला बागकाम चालू करायचं असेल, आपल्या गच्चीवर काही झाडं असतील किंवा अगदी झिरो पासून देखील आपल्याला बागकाम चालू करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर देईल, व्हॉट्सअपचा नंबर देईल। आपण मला आपल्या गच्चीचे, आपल्याकडे असतील नसतील ते झाडाचे फोटो किंवा नुसते गच्ची जरी असेल म्हणजे झिरो पासून देखील आपण बागकाम स्टार्ट करू शकता किंवा अगदी झिरो पासून आपल्याला आपली बाग तयार करायची असेल तरी आपण आम्हाला संपर्क करू शकता। मी आपली पूर्ण बाग म्हणजे आमची पूर्ण टीम आहे, ही टीम आपली पूर्ण बाग येऊन तयार करून देऊ शकेल। त्यासाठी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून आपण आम्हाला संपर्क साधा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या बागप्रेमी मित्रांना किंवा इतर नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। बागकामाच्या संदर्भात किंवा आणखीन काही आपल्याकडे आयडिया असतील, काही टिप्स असतील, काही ट्रिक्स असतील तर त्या कमेंट मध्ये सांगा। कमेंट सेक्शन आपल्यासाठी ओपन आहे। तर आपण भेटूया बागकामाच्या किंवा आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ। तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा। वंदे मातरम, जय हिंद।